तुमच्या आयुष्यामध्ये कधी असा क्षण आलेला आहे का की परिस्थिती अचानक बदलत आहे आणि तुम्हालाच कळत नाहीये की तुमच्यासोबत हे का घडत आहे? हे कधी तुम्ही अनुभवले का? कारण एप्रिल 2026 मध्ये ग्रहांची अशी काही रचना तयार होत आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अचानक काही संधी तुम्हाला मिळतील, अचानक काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील आणि अचानकच काही बदल पण होणार आहेत तुमच्या जीवनामध्ये. अचानकपणे काही अडचणी निर्माण होतील आणि म्हणूनच तुम्हाला हा एप्रिल महिना पूर्णपणे समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहायचं आहे. कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जीवनातील या महिन्यासाठीचे सगळ्यात खराब दिवस कोणते आहेत आणि सगळ्यात शुभ दिवस कोणते आहेत ते. तर आता आपण सुरू करूयात की हा महिना नेमका तुमच्यासाठी कसा असणार आहे. तर पहिल्यांदा आपण आर्थिक स्थिती पाहूयात. आता महिन्याची सुरुवात म्हणजेच 1 ते 6 एप्रिलचा जो काळ आहे त्या काळामध्ये तुम्हाला अचानक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आर्थिक ताणाचा हा काळ असणार आहे. तुमच्यावर अचानकपणे आर्थिक जबाबदारी पडू शकते आणि त्यासाठी तुम्ही अगोदरच काही तरतूद करून ठेवलेली बरी पडणार आहे. कारण त्याच्यामुळं तुम्हाला खूप टेन्शन पण येऊ शकतं. अनपेक्षित खर्च उद्भवल्यामुळे तुम्हाला एकदम गोंधळून जाणार आहात किंवा गोंधळल्यासारखे वाटेल. परंतु 7 ते 12 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्हाला थोडासा दिलासा मिळणार आहे. थोडंसं तुम्हाला शांती मिळणार आहे. कारण तुमचे जुने कुठे अडकलेले पैसे किंवा तुमचं जुनं कोणी देणं असेल तर ते देण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि एखादा तुम्ही आर्थिक व्यवहार करणार आहात की त्यामुळे पण तुम्हाला तिथून पण एक पैशाचे सोर्सेस चालू होतील. तर भिण्याचं कारण आहे. सुरुवात जरी अडचणीयुक्त असली तरी जसं जसं महिना पुढे जाईल तसं तसं मग तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अनुकूल काळ राहणार आहे. आता विशेष करून 13 ते 18 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्हाला सावधान राहायचं आहे. कारण कोणतेही आर्थिक निर्णय असतील, एखादा करार किंवा डील किंवा कुठेतरी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करणार असाल तर तिथे थोडासा विचार किंवा पूर्ण विचार करूनच तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. 19 ते 26 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्हाला भरभरून आर्थिक लाभ मिळणार आहे. सोबतच तुम्ही एखादा नवीन बिझनेस असू दे, काम असू दे सुरू करू शकतात. एक साईड इन्कम तुम्हाला सुरू होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या नवीन कामाचा प्रस्ताव तुमच्याकडे येण्याची शक्यता दाट दिसत आहे. म्हणजे महिन्याचा शेवट हा तुमच्यासाठी खूपच चांगला असणार आहे. महिन्याची सुरुवात जरी थोडीशी ताणयुक्त असेल, तुमच्या मनासारखी नसेल तरी महिन्याचा शेवट मात्र अगदी तुमच्या मनासारखा नक्की होणार आहे. व्यावसायिक वर्गाला हा महिना मात्र थोडासा चढउतारांनी भरलेला असणार आहे. कारण 1 ते 5 एप्रिल या काळामध्ये सुरुवातीला काही अडथळे तुमच्या व्यवसायामध्ये येऊ शकतात. म्हणजे क्लायंट येण्यासाठी काही अडचणी निर्माण होतील किंवा ते थोडेसे भांडण वगैरे किंवा वाद होऊ शकतात त्यांच्यासोबत. असं काहीतरी एक निगेटिव्ह परिणाम किंवा निगेटिव्ह गोष्टी घडू शकतात महिन्याच्या सुरुवातीला. एखादा व्यवहार पण तुम्हाला करायचा असेल तर त्याच्यामध्ये पण विलंब होण्याची शक्यता आहे. 6 ते 14 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्हाला काही नवीन लोकांच्या ओळख्या होतील आणि त्या ओळखीचा फायदा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच करून घेणार आहात आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायाला भरभरून फायदा पण होईल, आर्थिक लाभ पण तुम्ही मिळवताल. 15 ते 20 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये जर तुम्ही भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय करत असाल तर तिथे थोडंसं मतभेद होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक निर्णय घेताना कोणताही नवीन करार करत असताना थोडीशी खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे. विशेष करून कायदेशीर बाबी तुम्हाला तपासून पाहायच्या आहेत. विशेष करून महिन्याचा जो शेवट म्हणजेच 21 ते 28 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्हाला एखादा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची दाट शक्यता आहे किंवा एखादी नवीन डील तुम्ही क्रॅक करू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे. नवीन क्लायंट्स तुमच्याकडे येतील आणि तुमचं जे व्यवसाय आहे त्याची ॲडव्हर्टाइजमेंट भरपूर जास्त प्रमाणात होईल किंवा त्याची जी प्रसिद्धी आहे ती तुम्हाला जशी हवी होती त्याप्रमाणे होऊ शकते. सो महिन्याची सुरुवात जरी तुमच्यासाठी अनुकूल नसली व्यवसायासाठी तरी शेवट मात्र खूप गोड असणार आहे. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना सुरुवातीला थोडासा ताणाचा असणार आहे. म्हणजे 1 ते 7 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडासा ताण जाणवू शकतो.
तुमच्या कामावर विशेष करून तुमचे आसपासचे जे लोक आहेत, सहकारी मंडळी आहेत किंवा वरिष्ठ मंडळी आहेत, ते टीका करू शकतात. अशी गोष्ट घडण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्यामुळं तुमचं काम परफेक्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. 8 ते 15 एप्रिल या काळामध्ये नक्कीच तुम्ही जे काही काम केलेलं आहे सुरुवातीपासून त्याची दखल घेतली जाऊ शकते आणि वरिष्ठ मंडळी नक्कीच तुमच्यावर खुश होऊन तुमचं कौतुक करू शकतात किंवा तुम्हाला एखादं प्रोजेक्ट सोपवलेलं होतं तर ते तुम्ही एकदम 100% व्यवस्थितरित्या करून दिलेलं असणार आहे. त्यामुळं तुमचं नक्कीच सगळ्यांकडून कौतुक होणार आहे. पुन्हा 16 ते 22 एप्रिल या काळामध्ये पुन्हा तुमच्यावर कामाचं प्रेशर वाढू शकतं. तुमच्यावर अजून जास्त जबाबदाऱ्या टाकू शकतात तुमचे वरिष्ठ मंडळी आणि तुम्ही खूप बिझी होणार आहात. आणि महिन्याचा शेवट म्हणजेच 23 एप्रिल ते 30 एप्रिल या काळामध्ये तुम्हाला काही नवीन संधी दिसून येतील कामाच्या ठिकाणी आणि तुमची प्रमोशनची चर्चा तुमच्या कानावर येऊ शकते किंवा तुम्हाला हवी त्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकते किंवा तशी चर्चा तरी तुम्हाला कळून जाईल. तर या गोष्टी काही चांगल्या घडणार आहे तुमच्यासोबत. विद्यार्थी वर्गासाठी मात्र 1 ते 10 एप्रिलचा जो काळ आहे तो थोडासा अभ्यासामध्ये लक्ष विचलित होण्याचा आहे. विशेष करून मोबाईल असेल किंवा तुमचे मित्र असतील ते तुमचा वेळ वाया घालवू शकतात, उगीच टाइमपास करू शकतात. मग यापासून थोडंसं सावध राहा. 11 ते 18 एप्रिलचा जो काळ आहे हा काळ तुमच्यासाठी अभ्यासासाठी खूपच उपयुक्त आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर खूपच उपयुक्त असा हा काळ आहे. नक्कीच तुम्ही जे काही ट्रिक आजमावत आहात, अभ्यासाची नवीन पद्धत तुम्ही शिकलेली आहात तर त्याच्यामधून नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल आणि कॉन्सन्ट्रेशन वाढण्याकडे तुमचं लक्ष असणार आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढेल. नंतर 19 ते 25 एप्रिलचा जो काळ आहे अचानक तुमचं मानसिक ताण वाढणार आहे किंवा अचानक कोणत्या तरी गोष्टीचे मानसिक ताण तुमच्यावर येणार आहे. कोणती तरी काळजी तुम्हाला सतत त्रास देणार आहे आणि त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होईल. अभ्यास करण्यामध्ये तुमचं मन लागणार नाही आणि त्यामुळे अभ्यासाची योग्य योजना तुम्हाला करावी लागणार आहे. 26 ते 30 एप्रिलचा जो काळ आहे म्हणजेच महिन्याचा शेवट पुन्हा अभ्यासामध्ये तुमचं लक्ष लागण्याची शक्यता आहे. पुन्हा तुमचं मन कॉन्सन्ट्रेट करण्यामध्ये खूप काम करेल आणि त्यामुळं अभ्यास तुमचा व्यवस्थित होईल. पुन्हा ध्यान तुमचं जे ध्येय आहे त्याच्याकडं तुमचं पुन्हा लक्ष येईल. म्हणजे हा महिना तुम्हाला एकंदरीत पाहिलं तर एक चढ उताराने भरलेला असणार आहे. सो मनावर थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी 1 ते 8 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये छोटासा गैरसमज होण्याची शक्यता आहे, वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं एकमेकांशी बोला, संवाद साधा. 9 ते 16 एप्रिल दरम्यान तुमच्या रिलेशनमध्ये पुन्हा प्रेम वाढणार आहे, जवळीक वाढणार आहे. 17 ते 22 एप्रिलचा जो काळ आहे पुन्हा काळजी घ्यावी लागणार आहे कारण एखाद्या मतावरून पुन्हा मतभेद होण्याची शक्यता आहे, वाद होण्याची शक्यता आहे. पुन्हा तुमच्यामधील भावनिक तणाव वाढू शकतो. परंतु महिन्याचा शेवट जो आहे 23 ते 30 एप्रिलचा जो काळ आहे याच्यामध्ये पुन्हा समजूतदार म्हणजे तुमच्यामधलं जे अंडरस्टँडिंग आहे ते वाढेल. एकमेकांना समजावून घ्याल, एकमेकांशी बोलाल आणि त्यामुळं नातं पुन्हा पहिल्यासारखं होऊ शकतं. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी 7 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान तुमच्यासाठी नवीन विवाहाचे प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. 16 एप्रिल ते 20 एप्रिल या दरम्यान एखादी ओळख तुमची वाढू शकते आणि कुटुंबामध्ये तुमच्या नात्यावर चर्चा होऊ शकते. आणि 21 ते 30 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये एखादं नातं जमण्याची पण शक्यता दाट दिसत आहे. असं काही झालं तर कमेंटमध्ये मला सांगायला नक्की विसरू नका. महिला वर्गासाठी मात्र हा महिना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे. 10 ते 18 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्ही एक नवीन संधी शोधत असाल तर नक्कीच तुम्हाला ती संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. स्वतःचा आत्मविश्वासामध्ये तुम्ही वाढ करणार आहात. एखादी नवीन स्वतःची इमेज तयार करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता तर नक्कीच एखादा छोटासा उद्योग तुम्ही सुरू करू शकता. एक स्टार्टअप बिझनेस तर तुम्ही प्लॅन करू शकतात. या महिन्यामध्ये तुम्हाला तशी संधी चालून येणार आहे तुमच्याकडे. 19 ते 25 एप्रिलचा जो काळ आहे त्यावेळेस तुम्हाला थोडी मानसिक आरोग्य तुमचं बिघडू शकतं. आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. या काळामध्ये अचानक थकवा येऊ शकतो, पोटाचे विकार त्रास देऊ शकतात
आणि कसली तरी चिंता तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे, मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. तर थोडंसं त्यावर तुम्ही काम करू शकता. ज्येष्ठ नागरिकांना हा महिना एक नवीन कार्याची सुरुवात करणार आहे. 1 ते 10 एप्रिलचा जो काळ आहे, या काळामध्ये तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करणार आहात. 11 ते 28 एप्रिलचा जो काळ आहे, या काळामध्ये नक्कीच तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ मिळणार आहे. त्या काळामध्ये आरोग्याची काळजी पण तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे त्या कार्यासाठी तुम्हाला तुमचे मित्रमंडळी, कुटुंब या सगळ्यांचा पाठिंबा मिळणार आहे आणि त्यामुळं तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुम्ही जे नवीन काम सुरू करणार आहात ते काम नक्कीच विना अडथळ्याचे सुरू होईल या महिन्यामध्ये. असं काही झालं तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता तुमचं कौटुंबिक जीवन या महिन्यामध्ये कसं असणार आहे, तर 5 एप्रिल ते 12 एप्रिल या दरम्यान तुम्हाला कुटुंबामध्ये काही मतभेद होतील तुमच्या घरामध्ये. त्याच्यामुळे घरात अशांती राहणार आहे. 13 ते 20 एप्रिलचा जो काळ आहे, जुने वाद सगळे मिटतील आणि घरामध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल. आणि 21 ते 30 एप्रिलच्या या काळामध्ये घरामध्ये पुन्हा आनंदी वातावरण असणार आहे. एखादं कार्य होऊ शकतं किंवा एखादी पूजा तुम्ही करू शकतात घरामध्ये, त्यामुळे वातावरण खूप सकारात्मक होण्याची शक्यता आहे. सगळे घरचे मंडळी मिळून एखाद्या तीर्थयात्रेला पण तुम्ही जाऊ शकतात. आता तुमच्यासाठी काही शुभ गोष्टी सांगणार आहेत, काही शुभ दिवस आहेत. त्या दिवशी तुम्ही एखाद्या कार्याची सुरुवात करू शकतात, महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात, आर्थिक निर्णय घेऊ शकतात. तर ते दिवस आहेत 4, 9, 14, 21 आणि 27 या तारखेला तुम्ही नक्कीच कोणत्याही गोष्टीची सुरुवात करू शकता. काही सावध राहण्याच्या पण तारखा आहेत. या दिवशी तुम्हाला काहीही करायचं नाही, जे रुटीन आहे तेच चालू ठेवायचं आहे. कारण या दिवशी जर तुम्ही कोणतं काम केलं तर ते नुकसानच जास्त तुम्हाला मिळवून देणार आहे. आणि त्या तारखा आहेत म्हणजे तुमच्यासाठीच्या प्रतिकूल तारखा आहेत 3, 13, 19 आणि 25 या तारखेला तुम्हाला खूप सावध राहायचं आहे. कारण कोणाकडून तर फसवणूक होण्याची पण शक्यता आहे. तुमच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा, गुलाबी आणि आकाशी. शुभ अंक आहे 6 आणि 9. शुभ दिशा आहे तुमच्यासाठी पश्चिम दिशा आणि तुमच्यासाठी शुभवार आहे शुक्रवार. तर एप्रिल 2026 हा महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे. कधीकधी तुमच्या आयुष्यामध्ये जे अडथळे येतात तेच अडथळे पुढे जाऊन तुमच्यासाठी संधी बनू शकतात. आणि म्हणूनच संयम ठेवा, कारण या महिन्यामध्ये नक्कीच तुमच्यासाठी एखादी नवीन गोष्टीची सुरुवात होणार आहे. ती नेमकी सुरुवात कोणती असणार आहे ती तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.